म्हणजे मला सांगणार कोणी नव्हतं पाठीमागे की नक्की काय करायचं. स्वतःच्या काय इच्छा आहेत हे विचार करण्याची कधी वेळ नाही आली की मला नक्की काय करायचं. 11वीला मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी राधिका कलेक्शन म्हणून नाव घेतो त्या दुकानाचं. ती 3 वर्ष माझी घालवली. कपड्याचंच दुकान होतं. ओके. आणि मला असं वाटतं की त्या कामाचाच भाग म्हणून मी आता इथपर्यंत आहे. हे पहिलं एक्झिबिशन केल्यानंतर कसं वाटलं की आता हे आपल्याला छान येतंय, असं कॉन्फिडन्स वाटला? हो, पहिल्या एक्झिबिशन्स मध्ये माझा टर्नओव्हर जो आहे तो 1.5 लाख. म्हणजे कधी कधी असं होतं की आज मला दिलंय कोणी ऑर्डर आणि मी त्यांना सांगितली आठवड्याभराने मिळेल, पण त्या आठवड्याभरामध्ये काय होणार हे मला माहिती. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मी सुरू केलं. जे युट्यूबर्स आहेत, इंस्टाग्रामला जे फॉलोअर्स आहेत किंवा त्या लोकांना अशी लोक फॉलो करतात जी जेन्युइन आहेत. बरं. अशा लोकांची कॉन्टॅक्ट, ऑनलाईन कस्टमर बरेच मिळतात. कॉपीला घाबरता का तुम्ही आणि कॉपीशी कसं डील करता? या सगळ्या सुंदर साड्या आपण प्रदर्शनांमध्ये बघतो, त्याचं डिटेलिंग आपल्याला आवडतं, इतकं अप्रतिम हँड पेंटिंग केलेलं असतं आणि मग आपण त्या साडीच्या प्रेमात पडतो. अशा अनेक साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असतात, आपण त्या गिफ्टिंगला देत असतो. हे व्यावसायिक आपल्या डोळ्याला अनेक प्रदर्शनांमध्ये दिसतात, पण मूळ ह्याच्यामधला एक मोठा व्यावसायिक आज आपल्याकडे आलेला आहे, जो केवळ हँड पेंटिंग साड्यांमध्येच काम करतोय गेली कित्येक वर्ष. अत्यंत पॅशनेट मनुष्य, जो एका छोट्याशा खेडेगावातून आलाय, ज्याचं लहानपण खूप खडतर गेलंय. अगदी बिगारी कामापासून ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली, कुठल्याही सोयी सुविधा नाहीत, कित्येक किलोमीटर चालणं, अत्यंत कष्ट, खडतर जीवन हे पार केलं आणि आज एक छान मोठ्या दुकानाचा मालक तो बनलाय. अनेक प्रदर्शनांमधून तुम्ही त्यांना भेटलेला आहात, बघितलंच असेल तुम्ही. अशा एका जिद्दी व्यावसायिकाला आज आपण भेटणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेत. सगळ्यांना आपण दरवेळेला घेभरारी माहिती देत असतं की कसेही व्यावसायिकांच्या या कथा आहेत, त्यांनी कसे संघर्ष केलेत, आपण त्यांच्या प्रत्येकाकडून शिकत असतो. आज एका आर्टिस्टची कथा तुम्ही ऐकाल. नमस्कार. किरण हेंद्रे आज आपल्याकडे आलेले आहेत. उत्तम काम आहे त्यांचं, अत्युत्तम डिटेलिंग, त्याचं खूप सुंदर नॉलेज त्यांच्याकडे आहे. सो आपण त्यांना विचारूया वेगवेगळ्या गोष्टी आणि तुम्ही सगळे नक्की ऐकाल की कशा पद्धतीने त्यांचा प्रवास झालेला आहे. तुमचं लहानपण खूप खडतर गेलं एका छोट्याशा गावात. तर गाव कुठलं? गाव माझं मावळ मधलं कामशेत. बर. कामशेत गावामध्ये इंद्रायणीच्या नदीकाठी आहे. खूप सुंदर आहे. छोटस खेडेगाव, पण आजूबाजूला बरीच खेडेगाव असल्यामुळे ते एक बाजारपेठेचं मूळ ठिकाण झालं. काय लोकवस्ती असेल? अगदी 4-5 हजार त्यावेळेस होती. छोटस गाव होतं आणि तिथं शिक्षण झालं माझं 10वी पर्यंत. शाळा जवळ होती का? काय शाळा जवळ होती. बर. 1 किलोमीटरवर शाळा होती. पंडित नेहरू विद्यालय माझ्या शाळेचं नाव. बर. आणि तिथे शिक्षण झालं माझं. 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. ओके. तुमचं लहानपणीच वडील गेले? हो, मी 9thच्या एक्झाम्स होते त्याच वेळेस माझे वडील गेले. आणि मग तेच एक अर्निंग मेंबर होते घराचं की आई काही करत होती? आधी आई नव्हती करत, घरीच वडील होते. आजारी होते, दम्याचा त्रास होता त्यांना, त्यामुळे ते घरीच असायचे. मग शेवटच्या म्हणजे वडील एकदमच झोपून होते त्यानंतर त्यावेळेस आई कामाला लागली. बरं. छोट्याशा कंपनीमध्ये आमच्या इथेच एका. आणि काय मिळत असेल आईला त्यावेळेला? 900 रुपये पगार आईला 900 रुपये पगार. आणि आम्ही 3 भावंड. बर. मी सगळ्यात मोठा, नंतर माझी बहीण आणि नंतर छोटा भाऊ. बर. वडील गेले त्यावेळेस भाऊ खूपच लहान होता. काय वय असेल? तो साधारण 4th ला होता, 4थीला. बर. तुम्ही मोठे का? मी सगळ्यात मोठा. म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आली असेल. मग तेव्हा शिक्षण सुरू होतं, 10वी सुरू होती. बर. 10वी नंतर मग काय करायचं? आणि मग शाळेची फी वगैरे त्यावेळेला आईने भरली असेल? शाळेची फी त्यावेळेस आईने भरली. शिक्षक होते मदतीला त्यावेळेस. म्हणजे 10वीला माझे ओगले सर म्हणून होते, त्यांनी त्यांच्या वह्या वगैरे मला पुरवल्या. त्यावेळेस त्यांनी दिलं. बहिणीलाही त्यांनी मदत केली ती वह्यांसाठी वगैरे. मोठा भाऊ? हो. 3 मुलं आहेत आईला आणि फारसं काही आईची कमाई नाही. अशा वेळेला तुम्हाला कॉलेजमध्ये जाता आलं का पुढे? कॉलेजचं शिक्षण घ्यायचं होतं, पण मग फीची अडचण होती. मग मी 3 महिने बिगारी काम केलं. म्हणजे माझी 10वीची परीक्षा संपली त्यानंतर मी लगेचच, कारण माहिती नव्हतं की कुठे कामाला जायचं, काय जायचं. पण ह्या कामामध्ये असं मित्रांनी चिडवलं नाही का की हे कसलं काम करतोयस वगैरे असं काही? मित्रांनी कधीच नाही चिडवलं, मित्रांनी सपोर्टच केला. बरं.
मित्रांना माहिती होतं की हे काम हे गावाचं वैशिष्ट्य असावं मग. हो, कारण प्रत्येकाला कष्टाची सवय आहे. आणि तिथून मी लोणावळ्यामध्ये होतो राहायला माझ्या मावशीकडे त्यावेळेस, आणि तिथून मग पांगोळी म्हणून आहे, तर तो एक 5-6 किलोमीटरचा प्रवास आहे. तो पायी चालत जायचं आणि पायी चालत यायचं. तिथे साईट्स होती सुरू, आणि मग तिथे ते काम केलं. 3 महिने काम केलं, त्यातनं पैसे मिळाले. त्यातनं काय पैसे मिळाले असतील? पण कॉलेजचं फीस भरू शकला? कॉलेजची फीस भरू शकलो, घरी आयला किराण्याला मदत करू शकलो. 75 रुपये रोज होता, आणि त्या हिशोबाने ते पैसे मिळाले त्यावेळेस. एवढे कष्ट म्हणजे छोट्या वयात. आताच्या मुलांना अशी काही सवय नसते कष्टांची. तुमच्याही मुलांना आता नसेल अशी, वेळच नाही. पण नाही, कारण आता आपण बघतो सगळ्या सोयी सुविधा मुलांना मिळतात. त्या काळी हे इतकं खडतर जीवन तुम्ही चालू केलं. यानंतर कॉलेजचं शिक्षण घेताना मग परत काम करावंच लागलं असेल, कारण तेवढी परिस्थितीच नाही. मग काय नोकरी केली की अजून शिक्षण झालंय पुढे? शिक्षण झालं पुढे. मग नोकरी करता करता मी बरीच कामं केली. त्यात सगळ्यात पहिले 11वीला मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी राधिका कलेक्शन म्हणून नाव घेतो त्या दुकानाचं. ती 3 वर्ष माझी घालवली. कपड्याचंच दुकान होतं. ओके. आणि मला असं वाटतं की त्या कामाचाच भाग म्हणून मी आता इथपर्यंत आहे, की कुठेतरी तिथून ती चांगली सुरुवात झाली. ते कापडाचं नॉलेज मिळालं, सेलिंगची अनुभव आला, सेल कसं करायचं ते 3 वर्षामध्ये म्हणजे पाया जो रचला तो त्या कामामध्ये. त्या वयात आपण थोडे शिकणारे असतो नवीन गोष्टी, त्यामुळे ते शिकलं गेलं असेल. मग त्या दुकानात काम करताना असं तेव्हाही काही मित्र म्हणाले? कारण आजकाल जराही थोडं मुलांनी काही केलं की चिडवाचिडवी होते. मग त्या दुकानात असा काही अनुभव नाही आला? तिथेही नाही आला? त्या दुकानात आला. त्यावेळेस काय व्हायचं की माझ्या कॉलेजची मुलं जेव्हा सुटायची क्लासमधून, त्याच वेळेस मी बाहेरचं झाडून पुसायचं. मग मुलं चिडवायची, झाडू मारा वगैरे असं कॉलेजमध्ये चिडवायची. बरं. पण मग त्याचा परिणाम नाही झाला मनावर? नाही, मनाला काय वाटलं नाही, कारण कष्ट करायचं हेच होतं. मग आपली परिस्थितीच ती आहे, तर मग त्याला नाकारून तर चालणार नाही. मला ते काम करावंच लागणार होतं. बरं. ते काम तसं सुरू राहिलं. म्हणजे 3 वर्ष शिकला? 3 वर्ष FY पर्यंत मी तिथे. ओके. बीकॉम झालं? बीकॉम झालं. आणि मग पुण्यामध्ये मध्येच आलात तुम्ही? FY झाल्यानंतरच मी पुण्यात आलो. मध्ये कम्प्युटर क्लासेस पण केले, मध्ये मूवी मध्ये काम केलं. आता ह्या जे क्लासेस तुम्ही केले त्याच्या फीस सगळ्या स्वतः तुम्ही भरल्यात? शिक्षकांनी मदत केली? ग्रेटा मिस म्हणून होत्या, त्यांनी खूप मदत केली. अय्यर मिस म्हणून होत्या, त्यांनी मदत केली. इव्हन माझी ऍक्टिंग क्लासची फीस पण त्यांनी भरली. ऍक्टिंग क्लास झाला माझा. एका मूवी मध्ये मी काम केलं, चुटकी म्हणून. त्यावेळेस तो अल्फा नॉमिनेट झाला 2001 साली. बरं. आणि त्यावेळेस ते काम केलं होतं. मग पुढे नाही केलं का मूवीज मध्ये काम? परत तेच होतं की पैसा. मला इथून मुंबईला ऑडिशनला जायला, आणि तो खर्चिक होतं खूप. जाणं येणं राहणं, पोर्टफोलिओ साठी, परत फोटो काढण्यासाठी, फोटोशूट. मग त्यासाठी पैसा तो नव्हता. मग ते तिथंच थांबून गेलं. आज त्यामधली मंडळी बरीच माझ्या ग्रुप मध्ये आहेत पुढे. त्यामुळे त्याही काही ओळखी तुमच्या आहेत. सुरुवातीपासून थोडस बाहेर जगात राहायला मनुष्य की त्याचा एक ओळखी चालू होता. त्या ओळखी अशा खूप ओळखी झाल्या. म्हणजे मी आतापर्यंत बरेचसे जॉब केले हे सगळं करताना, कारण पुढे जायचं होतं प्रत्येक वेळेस की आता जॉब करतोय, मग या जॉब मधून पुढे थोडे जास्त पैसे मिळाले म्हणून मग हा जॉब स्विच करून दुसरा. त्यावेळेस असं समोर एम माहित नव्हतं की काय होणार आहे. फक्त जगायचंय आणि शिकायला पैसे हवेत आणि तेवढंच, बाकी काही नाही. आजचा दिवस आणि डिग्री, ह्याच्यातूनही तुम्ही MBA झालात हे विशेष म्हणावं लागेल. त्याबद्दल काही सांगा ना. MBA करायचं की फॅमिलीला म्हणजे मला सांगणार कोणी नव्हतं पाठीमागे की नक्की काय करायचं. मग आजूबाजूला बघून मित्र काय करतायत आणि हे बघून मग वाटलं की MBA ला ऍडमिशन घ्यावं. त्यावेळेस त्याचं बूम जास्त होतं. मग ते पण डिस्टन्स लर्निंग केलं मी. ओके. आणि ते काय पण सब्जेक्ट काय घेतला मग? त्याचं मॅनेजमेंट मधूनच. अच्छा. आणि ते कुठून केलं? सिम्बॉसिस मधून. बरं. म्हणजे ती छान संस्था, त्याच्यातून शिक्षण झालं. एवढ्या इतक्या खडतर प्रवासात छान शिक्षण झालेलं आहे हे सुद्धा, आणि स्वतःच्या जीवावरती. मग तेव्हापासून कधी पेंटिंगची आवड होती? कधी अधूनमधून करत होतात काही? शाळेपासून पेंटिंगची आवड होती. इंटरमिजिएट मध्ये मला सर्टिफिकेट दोन्ही A ग्रेडचे मिळालेले. अरे वा, मस्त. तर मग त्यावेळेस ती सवय होती, पण वेळ कधी नाही. पण मग असं लहानपणी काही ड्रॉइंग वगैरे करण्यात
लोक म्हणायचे छान आहे किंवा काही असं? सगळ्यांना माझी वर्गामधली मुलं काढून घ्यायची माझ्याकडून, मला काढून द्यायचं, कुठला तरी काढून द्यायचं. पण ते छान होते दिवस. पण शेवटी म्हणजे हे कष्ट जास्ती असल्याने तो एक भाग मागे पडत गेला. असं म्हणजे स्वतःच्या काय इच्छा आहेत हे विचार करण्याची कधी वेळ नाही आली की मला नक्की काय करायचं. फक्त एक पैसा मिळवणं आणि घर चालवणं एवढंच राहिलं. परिस्थिती पुढे मनुष्य हतबल असतो तो असं. आता हे MBA जे तुम्ही केलं त्यानंतर तुम्हाला बरेच जॉब लागले असतील, तर मग तेव्हा नोकरीत राहावं असं नाही वाटलं का? किंवा काही नोकऱ्या चांगल्या नाही मिळाल्या का? नाही, खूप चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. MBA नंतर मग मी SBI कार्डमध्ये त्यावेळेस क्रेडिट कार्डचं बूम होतं, तिथे मी मॅनेजर म्हणून होतो आणि मग 7-8 मुलांचा स्टाफ माझ्या हाताखाली होता. बरं. मग तिथेही छान चालू होतं. पण हे करताना मध्यंतरी परत मग कॉल सेंटरचं जास्त वेळ हे आलं होतं आपल्याकडे की कॉल सेंटरमध्ये जॉबला तिथलं झकपक वातावरण कसं वेगळं आणि पैसा जरा बरा जास्त असतो. मग हे मी कार्ड्सला जेव्हा होतो त्यावेळेस मुलं असायची मॉलमध्ये थांबलेली, त्यांचं फीडबॅक घ्यायचं असायचं, फॉलोअप घ्यायचं असायचं. मग त्यावेळेस तिथे जायचो. तर तिथे एक मॉल होता फातिमा नगरला, तिथे अँड्रोमेडा म्हणून एक कंपनी होती. मग तिथे कॉल सेंटर होतं आणि मग असं वाटलं मग हे सोडून आपण तिथे जॉईन करावं. मग अँड्रोमेडा कंपनी जॉईन केली. म्हणजे तरी 2-3 जॉब झाले असतील. त्याच्यानंतर मग परत मग टेक महिंद्रा जॉईन केली. टेक महिंद्रा नळ स्टॉपलाच होती, तिथे जॉबला. तिथं छान होतं एकदम. पण मग तिथे असतानाच भयानक घडलं आयुष्यात परत काहीतरी. म्हणजे पहिल्यांदा नोकऱ्या छान चालू होत्या, नोकरीत तुमचं आयुष्य चांगलं गेलं असतं, पण शेवटी तुम्हाला व्यवसायात यायचं होतं आणि ते लिहिलेलं होतं इथे, ते टळणार नव्हतं. पण त्यासाठी खूप वाईट घटना घडली, म्हणजे झालेला खूप मेजर ऍक्सिडेंट. एक बाईक ऍक्सिडेंट झाला माझा आणि तो मी 6 महिने बेड रेस्ट होतो पूर्ण. म्हणजे माझा पंजा जो होता तो पूर्ण असा फिरला होता. माझे रॉड वगैरे तर तशीच आहेत पायामध्ये. पण त्यावेळेला असं आता म्हणजे थकवा किंवा निराशा नाही आली का की आता हे कधी बरं होणार आणि मी काय बाहेर येणार याच्यातनं? असं नाही वाटलं कधी. कारण सुरुवातच तशी होती अगदी. म्हणजे याच्यापेक्षा वाईट काय ते आधी दिवस झाले होते. जेवढं काही वाईट व्हायचं ते झालंय. आणि मग ते होणार होतं. मग ते तसंच त्यावेळेस पॉझिटिव्ह राहिलो खूप. कारण बरंही लवकर व्हायचं होतं. मग घरात पडून सगळ्याचा खर्चही आला असेल खूप मोठा. खर्च काही थोडे होते. आई जॉबला होती माझी त्यावेळेस. अच्छा. तर आईने पण बराच खर्च त्यामध्ये केला. तोपर्यंत बहीण भावंड थोडी सेट होती का? लग्न झालं होतं आणि भाऊ पुण्यामध्ये तिच्याकडेच राहिला होता जॉबसाठी. परत त्यावेळेस तोही जॉबला लागला होता. त्याचं शिक्षण त्यांनी लवकर हे केलं, बंद केलं आणि तो जॉबला लवकर लागला. आणि मग तो मी आणि आई दोघच जण घरी. आई दिवसभर कामाला जायची, मग मी घरी बसून असायचो दिवसभर. आणि मग त्यावेळेस मग काय करायचं, तरी पण आईला मदत केली ना आईला? हो. त्याच्या पायाला प्लास्टर होतं आणि तरी ते रांगत रांगत पूर्ण असं घर पुसायचं. म्हणजे आई आली की जरा छान तिला दिवसभराचं थकवा जाईल असे थोडी मदत त्यावेळेस करायचो. कधी काही मोठी जिद्द आहे ही. आजूबाजूला लोक बघायचे काय करतोय. तो वेळ होती ती अशी वेगळी. तर ती वेळ. पण त्यावेळेस असं होतं की मनामध्ये की काहीतरी आता काय करायचं, पण काहीतरी करू शकतो. आजूबाजूला मुलं होती माझी छोटी छोटी, जी घरात येऊन बसायची. म्हणजे एवढं असतानाही न थांबता काहीतरी पुढचे विचार होतेच. ह्याच्यातून सुरू झाले क्लासेस खूप मोठे आणि ते तोही एक प्रवास आहे ना. 7 मुलांमध्ये सुरू केले होते घराजवळच्या. जवळजवळ 160 मुलं होती माझ्या क्लासमध्ये जेव्हा माझा खूप मोठा क्लास सुरू होता. घरातच? घरामध्ये नाही, क्लास सुरुवातीला घरातच झाला. घरामध्ये झाली ज्यावेळेस पायाला प्लास्टर वगैरे होतं त्यावेळेस घरामध्ये सुरुवात झाली. तेव्हा असं टीचिंग आपल्याकडे आहे असं कळलं. हो, शिकवू शकतो आपण आणि ते आपण जे शिकवतोय ते लोकांना कळतंय, आवडतंय. ओके. त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट खूप छान आले. मग त्यातून मुलं वाढत गेली खूप सारी. आणि मग बराही झालो बऱ्यापैकी नंतर. मग बरा झाल्यानंतर मग घरामध्ये मावत नव्हतं सगळं ते. मग दुसरं काहीतरी सोर्स बघावं म्हणून. म्हणजे ऍक्च्युअली किती वाईटातनं चांगली गोष्ट घडली की एवढे मोठे क्लासेस निर्माण झाले. क्लाससाठी काही जागा घेतली का? हो, भाड्याने 3 BHK चा फ्लॅट घेतला
कमाल. आणि क्लास शिफ्ट वाईज क्लास, असे दिवस सकाळी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असायचे. नर्सरी ज्युनियर पासून इंजिनिअरिंग पर्यंत क्लासेस होते. बरं. पण मग याला शिक्षक ठेवावे लागले असतील, काही अपॉइंटमेंट करावे लागले असतील. खूप सारे शिक्षक होते, आई मदत करायची. बरं. आणि मुलं दुसरी बरीचशा मुली ज्या होत्या टीचिंग साठी त्या अपॉइंट कराव्या लागल्या. अच्छा. म्हणजे भरपूर स्टाफ आणि मोठे क्लासेस ह्या केवळ ऍक्सिडेंटमुळे निर्माण झाले. पण मग इथे काही असं जाणवलं का की आपल्यामध्ये नोकरीपेक्षा व्यवसायाची आवड जास्ती, असं काही थोडं जाणवलं का? हो, त्यावेळेस पहिल्यापासून असंच होतं की आपलं काहीतरी करावं. बरं. पण परिस्थितीमुळे नाही करता आलं, कारण भांडवल कुठून आणणार, तुम्ही काय करणार. आणि एक छोटासा मधला एक किस्सा सांगतो. जेव्हा लहान होतो, स्काउटचे आमचे क्लासेस असायचे, त्यावेळेस आम्हाला आपली कमाई म्हणून, खरी कमाई म्हणून एक चॅप्टर होतं. बरं. तर त्यावेळेस आम्हाला सांगायचे पैसे पाहिजेत तुमचे, पण ते कमवलेले पाहिजे, तुम्ही असे गोळा करून आणायचे. आणि मग ती जी आहे अमाऊंट ती आपण स्कूलला डोनेट करायची एक चांगल्या प्रोजेक्टसाठी. मग त्यावेळेस आम्ही बरंचसं काम केलं होतं. कोणाचं पुढे झाडून घे, पुसून घे, मग आम्हाला 1 रुपया द्या, आम्ही तुमचं दळण आणून देतो, त्यावेळेस 1 रुपया द्या, असे करून ते पैसे जमवले होते. त्यावेळेस ती मजा आली होती खूप. आणि गणपतीचं डेकोरेशन करून द्या, थर्माकोलचं, माझा मित्र अमोल आणि आम्ही खूप खूप गणपतीचे डेकोरेशन बनवले. मे बी आता ते नवीन आत्ता म्हणून आलेत, पण त्यावेळेस आम्ही त्या डिझाईन्स बनवले होते. त्यावेळेस असं वाटलेलं की हे काम आपल्याकडनं छान होईल. पण अगेन मग परत तोच की भांडवलाचा प्रश्न होता, मग जॉबच रोजच्या जगण्याची धडपड. पण ते आधीपासून मनामध्ये मुरलं होतं की बिझनेस कुठेतरी केला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणजे MBA जो काही सॅलरी होती त्यापेक्षा क्लासेस मधून मिळणारा पैसा हा केव्हाही जास्ती असेल. आणि एक बरी लाईफस्टाईल त्यावेळेला मिळाली का याच्यातून? नक्कीच. मग आईला पण मी जॉब सोडायला सांगितलं. अरे वा. आईने जॉब सोडला. त्यानंतर मग आई नाही जॉबला गेली परत. तोपर्यंत ती जॉब करतच होती. क्लासेस सुरू झाल्यापासून मग बंद झाले. पण मग क्लासेस बंद का पडले? क्लासेस बंद पडायचं मेन कारण जे माझ्याकडे जॉबला मुली होत्या त्यांचं बिहेवियर किंवा त्यांचं जो स्टाफ होता, टीचिंग स्टाफ होता, मग हे सगळं त्याचे रिझल्ट निगेटिव्ह यायला लागले लोकांकडे. म्हणजे कशा पद्धतीने की त्यांच्या पाट्या टाकण्याचा माइंडसेट होता की कसा माइंडसेट? पगार घेऊन पाट्या टाकण्याचा माइंडसेट. एक टिपिकल कामगार मंडळी जी असतात, आपल्या नोकरदार मंडळी, की आपल्या पुरतं काम करायचं. आणि तुम्ही मला एक सांगा की व्यवसाय जेव्हा आपण करतो त्याला आपण 24 तास त्याला वाहून टाकतो, पण नोकरीत तसं करत नाही व्यक्ती. जेवढं मला काम सांगितलंय, जेवढे तास आहेत मी तेवढंच काम करणार, असा एक माइंडसेट असतो. ह्या माइंडसेटचा काही तुम्हाला फटका पडला का? खूप मोठा. मला माझे क्लासेस बंद करावे लागले. म्हणजे हे याच्यामध्ये अजून एक घटना घडली. जी मी स्कूल जॉईन केलं त्याच्यात थोडंसं नंतर मला माझे क्लासेस बंद करावे लागले. कारण लोकांचं फक्त होतं की मला माझा पगार मिळाला, मी तेवढंच काम करणार, एक्स्ट्राचं काम करण्याची त्यांची माइंडसेट नव्हतं. आणि टीचरला असं नाही चालत. आजकाल तेच मोस्टली जास्त होत आहे की शिक्षण व्यावसायिक झालंय भयानक. तर त्यामुळे जे पैसे देऊन तेवढंच काम करणार. माझ्या शिक्षकांनी जे माझ्या बरोबर वागणूक केली ती भयानक, म्हणजे माझं आयुष्य त्यांनी बदललं. करेक्ट. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी तुमची फीस पण भरली. आणि पुढे असे शिक्षक क्लासमध्ये तुमच्या आले ज्यांना फक्त पगार मिळाला की बाजूला होणं तेवढ्या तासात. शिक्षकांना सुद्धा एक डेडिकेशन लागतं, ते कमी पडलं त्यात. आता ह्या क्लासेस तर बंद पडले, पण त्याआधीही तुम्हाला एका शाळेची छान ऑफर आली, जी मला वाटतं की अगदी लेटेस्ट आतापर्यंत आम्ही ऐकत होतो की 2023 पर्यंत मी होतो त्या शाळेमध्ये. 2013 साली मी जॉईन केली शाळा गावामध्ये. म्हणजे शाळा कुठे आहे आता? टाकवे बुद्रुक म्हणून एक गाव आहे. बरं. तिथे आहे. MIDC आहे जवळच. आणि तिथे आहे. खूप सुंदर वातावरण आहे, डोंगराच्या खालती असं छोटस. तर ट्रस्टी माझ्याकडे आले होते आणि त्यांना शाळा मॅनेजमेंटसाठी कोणीतरी हवं होते की त्यांना अनुभव नव्हता. आणि तुमचे क्लासेस जोरात होते त्यावेळेस. मग ते पंचकृषीमध्ये बरीचशी चर्चा असते, छोटं गाव असल्यामुळे नक्की काय मोठं चालू झालं की तिथे लक्ष लोक सगळ्यांना माहित असतं. मग ती लोक कनेक्ट झाली आणि मग मी ती शाळा चालवण्याचा निर्णय घेतला. मॅनेजमेंट तिथलं पाहत होते. शाळा जेव्हा मी तिथे गेलो पहिल्यांदा 3 रूम मध्ये शाळा होती.
फक्त एका ऑफिसमध्ये मी जेव्हा बसायचो, माझं ऑफिस, वॉशरूम आणि 2 रूम हे सगळं एकाच रूम मध्ये होतं. आणि 70 मुलं होती ज्यावेळेस सुरू केली, त्यावेळेस 70 स्टुडंट होते. ज्या वेळेला तुमच्याकडे प्रस्ताव आला त्यावेळेस 70 मुलं होती आणि रेंटेड स्कूल होते. एका मराठी शाळेमधले काही रूम्स त्यांनी रेंटने घेतले होते. ओके, ते सुरू होतं. शाळा प्रायव्हेट होती, इंग्लिश मीडियम स्कूल होती. तुम्ही तिथे टीचर किंवा प्रिन्सिपल नव्हता, तुम्ही पूर्ण मॅनेजमेंट पाहायचं. काय बघायचं त्या अंडर? टीचर्स अपॉइंट करणं, मुलांचं ग्रोथ कसं होईल आणि नवीन मुलं जॉईन कशी होतील किंवा शाळेची ग्रोथ कशी होईल. मग हे केलं मी तिथे सगळं. बरं. म्हणजे आता शाळेची ज्यावेळेस मी सोडलं त्याच्या अगोदर 3 वर्ष शाळेची स्वतःची इमारत होती, 15 रूम होते स्वतःचे आणि जागा स्वतःची होती, ग्राउंड होतं स्वतःचं. हे सगळं मी. मुलांची स्ट्रेंथ पण बरीच असते, खूप जास्त होती, 250-300 पर्यंत मुलांची. आणि गावामध्येही खूप मोठी झाली. हो, आजूबाजू छोटी छोटी गावं अगदी, जिथे संख्या 1000-500 अशी आजूबाजूची गावं आणि त्यातली मुलं तिथनं येणार. आणि इंग्लिश मिडियम स्कूल असल्यामुळे फीस देऊन यायचं, कारण प्रत्येक शाळेमध्ये गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे फीस नाही. बरोबर. पण मग आपली शाळा वेगळी काय, तर ते शिक्षण पद्धती वेगळी होती आणि पॉझिटिव्ह रिझल्ट होता, म्हणून मग मुलं पण बरीचशी जॉईन झाली. आणि या काळात लग्नही झालं ना, मला वाटतं. हो, लग्न माझ्याकडे आधी जॉबला क्लासमध्ये एक मुलगी होती, तीच माझ्या स्कूलमध्ये, नंतर मग क्लासेस बंद पडले, ती स्कूलमध्ये टीचिंगला आली आणि मग तिथेच. पण असं मुलींना असतं ना, गावाकडचा मुलगा नको, असं काही नव्हतं का? तिचं नव्हतं, तिच्या आई वडिलांवरती तिचं होतं की, आणि माझी त्यावेळेस पोझिशन छान होती. बरं. म्हणून मग आई वडिलांनी तिचे होकार दिलं. म्हणजे लव्ह मॅरेज नाही, बट लवकर अरेंज, अगदी 8 दिवसाचं प्रेम. आणि म्हणजे प्रेम नाही, फक्त विचारणं, लवकर उरकून टाकलेलं प्रेम. 8 दिवसामध्ये आमचं लग्न ठरलं. विचारल्यानंतर आमचा साखरपुडा, टिळा म्हणतो आम्ही, तो झाला. आणि टिळानंतर मग 1-2-4 महिन्यामध्ये लग्न झालं. ओके. आणि मग त्या शाळेत मग काही बघत होत्या की कसं? नाही, शाळा तिने सोडली. मी जॉब, म्हणजे लग्न झाल्यानंतर, त्याच्या आधीच तिने लग्न ज्यावेळेस आमचं जमलं त्याच वेळेस शाळा सोडली, कारण मग ते चांगलं नव्हतं वाटत की आम्ही एकाच ठिकाणी का. आता मला असं वाटतं की लॉकडाऊन हा जो काळ होता, ज्या वेळेला तुम्हाला बाळही झालं, पण त्याच वेळेला खरी पेंटिंगची सुरुवात झाली, त्याबद्दल मला खूप सांगा तुम्ही. म्हणजे ती खरी, मला वाटतं तो टर्निंग पॉइंट आहे. आई साड्यांचा बिझनेस करायची. म्हणजे आता ती जेव्हा घरी होती, हे सगळं झाल्यानंतर, मी शाळा वगैरे जॉईन केल्यानंतर ती घरी होती, मग साड्यांचा बिझनेस करायची. कारण त्याचं नॉलेज मला होतं, तर मी तिला आणून द्यायचं. कारण तुम्ही ते लहानपणी कपड्याच्या दुकानामध्ये काम केलं, तर ते बरेच, तो चांगला अनुभव होता. मॅन्युफॅक्चर कुठं होतं आणि मग तिथून कसं आणायचं हे सगळं माहिती होतं. मग आई घरी करायची आणि मग त्यात साड्या बऱ्याचशा घरामध्ये होत्या. बिझनेस ठप्प झालते लॉकडाऊन मध्ये, आणि आई ऑनलाईन वगैरे त्यावेळेस नव्हतं. माझं शाळा छान चालू होती, त्यामुळे बाकीचं काही लक्ष नव्हतं माझं. पण मग बंद झाल्यामुळे ते साड्यांवरती मी आईसाठी एक साडी बनवली, बायकोसाठी एक ब्लाउज बनवला. आणि मग जेव्हा ते फोटो वगैरे काढले किंवा ती बाहेर छोट्याशा जेव्हा कार्यक्रम होते लॉकडाऊन मध्येच, छोटे मोठे कार्यक्रम होते, त्यावेळेस ते जायचे, ते अप्रिशिएट झालं. आणि मग असं वाटलं की आपण हेच करूयात. मग तिथून पेंटिंगची आवड तर होतीच, मग साड्या होत्या घरी, आणि मग ते सुरू झालं. आणि शाळेत त्यावेळेला मग सॅलरी किंवा हे चालू होतं की कसं? म्हणजे लॉकडाऊन मध्ये सॅलरी पूर्ण बंद होती, शाळेची पूर्ण बंद होती. मग परत एक शून्य, म्हणजे परत जी बरीचशी सॅलरी, त्याच्या आधी 1 वर्ष आधी सॅलरी माझी मिळाली होती. आणि मग म्हणजे तुमचा एसीजी वर खाली आहे, भयानक. आणि मग तो, मग काय करणार परत, मग मी भाजीचा व्यवसाय सुरू केला. बर. भाजीचा व्यवसाय सुरू करताना मी असं डिरेक्टली भाजी आणून विकली नाही, तर मी एका मॉलला ती द्यायचो. माझ्याकडनं एक 55 किलोमीटरवर आंबे व्हॅली म्हणून आहे, तिथे मी ती सप्लाय, सहारा सिटी, तिथे ती सप्लाय करायचो. मग माझा भाऊ मदतीला, कझन होता, त्याला मी मदतीला बोलवलं. मग आम्ही दोघं सकाळी उठून पहाटे 1:30-2ला मग पुण्यात यायचो, पुण्यामध्ये भाजी घ्यायचो, आणि मग ती घरी जाऊन परत निवडायची असायची, त्यांना वेगळं पॅकिंग करायला लागायचं, आणि मग ते घेऊन आम्ही परत सहारा सिटीला जायचो. 1 दिवस. पण मला एक सांगा, क्लासेस तुमचे छान चालले, नंतर शाळा होती, ह्या सगळ्या पैशाचा पुढे नाही उपयोग झाला का?
मध्ये खूप जास्त उलाढाल आयुष्यामध्ये झाली. माझ्या भावाच्या काही म्हणजे माझं लग्नही मी स्वतःच्या पैशाने केलं, तिथेही बराच खर्च झाला होता. आणि नंतर माझ्या भावासाठी मेडिकलसाठी काही खर्च अचानक आला आणि मला तो करावा लागला. त्यावेळेस सगळे संपले. म्हणजे परत तिथे शून्य आल्यामुळे भाजीच्या व्यवसायाकडे जावं लागलं. ते छान झालं. म्हणजे बर, तेच भाजी एक दिवस असायची. आणि पण आता मला टीचिंग पासून असं हे करताना असं लाज कमीपणा असं नाही वाटलं? अगदी पहिल्यापासून घरात तेच करत आलो. म्हणजे कुठल्याही कामाची कधीच लाज बाळगली नाही, कारण कष्टाची जाणीव होती आधीपासून. जसं बिगारी काम केलं त्यावेळेस मी 10वी शिकलेलं जरी असो तरी अशा लोकांबरोबर काम केलं की ते आज आपण शेजारी उभं नाही राहू शकत, अशा लोकांबरोबर काम केलं. मग ते रूट्स होते तसेच. मग त्यामुळे कधी लाज वाटली नाही कुठल्याच कामाची, आजही नाही. आज या परिस्थितीमध्ये असून तरी आजही लाज नाही, कुठलंही काम करू शकतो. आता मग आपल्या भाजीचा जो बिझनेस होता हा फक्त कोविड पुरताच राहिला की पुढे आहे काही अजून? नाही, कोविड पुरताच राहिला. मग ते बंद केलं. बर, कोविड मध्येच बंद केलं. कोविड अगदी म्हणजे संपला 2 वर्ष, त्यावेळेस ते बंद केलं. मग परत शाळा सुरू झाली. आणि पण त्यावेळेस हे जे काम करत होतं ते वाढलं, पेंटिंगचं काम. पण मला एक असं विचारायचं आहे, आता माझ्या पण प्रदर्शनांमध्ये खूप जण असा एवढा स्टॉक ठेवतात पेंटिंग, हँड पेंटिंग साड्या किंवा कुठल्याही प्रदर्शनांमध्ये असं. तर तुम्ही पेंटिंग करता तर एका साडीला करायला वाळायला वेळ लागतो. सो तुम्ही हे कसं काम केलं आणि मग त्याच्या वाढवलं कसं काय, स्केल कसं काय केलं ते? जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये केलं ते स्वतःनीच केलं. त्यावेळेस माझ्याकडे काही स्टॉक. साधारण किती साड्या केल्या असतील? 20-25 साड्या त्यावेळेस झाल्या. आणि मग त्या साड्या विकायच्या कुठे? मग ऑनलाईन त्यावेळेस कळालं की एक्झिबिशन्स असतात. मला त्याआधी एक्झिबिशन बद्दल माहिती नव्हती. तर FB ला बघितलं, मी फेसबुकला बघितलं आणि मग मी ते म्हटलं आपण हे करूया. आणि मग मी त्यांना जॉईन झालो. पण त्यावेळेसही माझ्याकडे एवढं माल नव्हतं की मी ते 25 साड्यात काय करणार. त्यावेळेस मी काही सोर्स केलं बाहेर. बर, मग तिथून मी बनलेल्या रेडीमेड साड्या घेतल्या आणि माझ्या म्हणजे हँड पेंटेड बाहेरनं बनलेल्या आर्टिस्ट कडून साड्या घेतल्या. मग मला हेच म्हणायचंय की आपण हँड पेंटेड साड्या स्वतः पूर्ण स्टॉक नाही करू शकत, तेव्हा आपण बाहेरनं मदत घेणं आणि आर्टिस्टनं सपोर्ट करणं हे सुद्धा आपलं कामच आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला काही वाटता कामा नाही. हे आर्टिस्टशी कसं तुम्ही कोलॅबरेट केलं, त्यांना कितपत नॉलेज द्यावं लागलं का, तुमच्या नॉलेजचा काय फायदा झाला? मी करत होतो काम, मग मी माझ्या बायकोलाही शिकवलं. बर, तिचं बॅकग्राऊंड, त्यांना आवड होती का? तिला आवड होती पेंटिंगची लहानपणापासून तिलाही. पण बाळासाठी तिने जॉब सोडला होता. ती कम्प्युटर इंजिनियर आहे. तर मग तिचा जॉब तिने सोडला आणि तिला शिकवलं. मग ती मला मदत करत गेली. आणि मग तिने अजून 2-3 मुलींना शिकवलं ज्या माझ्याकडे आता आहेत. आता असं होतं की मी एकटा करू शकत नाही सगळं. मला तर मी डिझायनिंग करतो. मोस्टली काही मेन फेस वगैरे असेल तर ते मी स्वतः करतो. पण बाकी माझ्याकडे बरीच मोठी टीम आहे. माझं स्वतःचं वर्कशॉप आहे, कामशेत मध्ये आहे. माझ्या एक पार्टनर जॉईंट आहेत, त्यांचं कोल्हापूरमध्ये आहे. आणि बरीच मुलं बाहेरही काम करतात, त्यांनाही आपण देतो आर्टिस्ट खूप सारं. म्हणजे एक व्यक्ती हे करू शकत नाही, याला खूप मोठी टीम लागते. कारण हे काम तसं टीडियस आहे, बारीक काम, खूप बारीक काम आहे. याच्यामध्ये मॅनपॉवर आणि तुमचं क्लायमेट हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की आज मला दिलंय कोणी ऑर्डर आणि मी त्यांना सांगितली आठवड्याभराने मिळेल, पण त्या आठवड्याभरामध्ये काय होणार हे मला माहित नाही. बरोबर, हवा कशी असेल ते सगळं बदलून जातं. मग ती ऑर्डर मी कम्प्लीट नाही करू शकत. बरोबर, असं होतं. पण हे समजून घेणारा कस्टमर असतो का हँड पेंटिंग मध्ये? ओके, पण 10% आहे असं की का नाही झालं वेळेत. कारण कित्येकांना त्याच्यातल्या प्री रिक्विजिट्स माहित नसतील की काय हवं आहे नेमकं आपल्याला. माझं जिथे वर्कशॉप आहे तिथे भयानक क्लायमेट चेंज होतं. पाऊस खूप जास्त आहे. त्या साईडला आहेच तसं लोणावळ्याला. हे पहिलं एक्झिबिशन केल्यानंतर कसं वाटलं की आता हे आपल्याला छान येतंय, असं कॉन्फिडन्स वाटला? हो, पहिल्या एक्झिबिशन्स मध्ये माझा टर्नओव्हर जो आहे तो 1.5 लाख होता. बर, पहिल्या एक्झिबिशनला 3 दिवसामध्ये. आणि छान लोक प्रसिद्धी, म्हणजे ते नवीन होतं त्यावेळेस आणि कुणाला माहित नव्हतं हँड पेंटिंग साड्या असतील अशा, बूम नव्हतं बिलकुल. ते नवीनच, म्हणजे फिगर वगैरे जे आहेत साडींवरती हे कधी कुणी आधी पाहिलं नव्हतं. किती साली? 2022-23? 2022च्या सुरुवातीला.
अच्छा. 2022 त्यावेळेला नवीन होतं सगळं. आणि मग माझे इंटरव्ह्यूज जे व्हायचे फेसबुकला एक्झिबिशन मध्ये असताना ते व्हायरल झाले बरेच आणि लोकांनी मग अप्रिशिएट केलं खूप सारं. ऑनलाईन कॉल यायला लागले. बरं. आणि मग दुसरं एक्झिबिशन मुंबईमध्ये झालं होतं. त्या एक्झिबिशन मध्ये खूप बूम मिळाला, खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि पैसा मिळाला. त्यावेळेस असेल 3 लाख रुपये होतं. मी एक आकडे मुद्दामून सांगतो की पहिल्यांदा 1.5 लाख, नंतर 3 लाख, म्हणजे वाढत गेला थोडक्यात. म्हणजे तुमचं रोलिंग पण वाढलं, सगळंच एकंदरीत वाढलं. मग आता ही एक्झिबिशन चालू झाल्यावरती बॅकएंडला काम चालू ठेवलं होतं का काही? पेंटिंग किंवा सोर्सिंग सगळंच एकंदरीत? मी डिझाईन्स बनवून घ्यायचो माझे. आता तुम्ही मार्केटमध्ये जे जास्त डिझाईन्स बघताय, मी हे नवीन केले, हे खूप आधीचे माझे 4 वर्षापूर्वी केलेचे डिझाईन्स होते. मी जे बनवून घ्यायचो मग त्यांनी ते कॉमन केलं. ते सगळं कॉपी होतच आहे मार्केटला. कॉपी यावरून काढतो की माझ्या ब्रँडचं नाव जे आहे द्रौपदी वस्त्रम, हे लोगो सकट एकाने वापरलं. अरे बापरे. लोगो म्हणजे जसा लोगो. या ब्रँडच्या नावाविषयी माहिती सांगा ना, आता आलंच आहे आपल्या बोलण्यात. द्रौपदी वस्त्रम म्हणजे द्रौपदीला जी साडी कृष्णाने पुरवली होती ती कधीच न संपणारी आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया ज्या साडी दिसतात हे कधीच म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रेंड म्हणून नवीन नवीन येतच राहतं. म्हणून ते द्रौपदी वस्त्रम नाव कधीच न संपणारी पुरवठा करणार आहेत. ओके. तर ते बायकोनी सुचवलं होतं. बरं. तिचं ते ब्रँडचं नाव आहे. अच्छा. आता ह्या साड्यांच्या एक्झिबिशन्स तुम्ही सुरुवात केली, एक्झिबिशन्स मध्ये छान ग्रीप आली तुम्हाला. मग ओव्हरऑल हेच बिझनेस करायचा असं तुमचा विचार फायनल झाला का याच्यामुळेच? आणि मग रोलिंग चालू झालं, सगळंच चालू झालं. पण मग एक्झिबिशन का थांबवली? तुम्हाला काय वाटतं की काय झाल्यामुळे एक्झिबिशन्स बंद करावी लागतात व्यक्तीला? मी एकच एक्झिबिशन करत होतो, म्हणजे एकाच ब्रँडचं जे एक्झिबिशन आहे तेच करत होतो. 3 वर्ष सतत केलं आणि ते लोकांना मी सारखं दिसायला लागलो. मग जे नाविन्य असतं ते कमी झालं आणि तेच लोक किती बघणार. माझ्याही प्रोडक्ट मध्ये तोच म्हणजे किती फिगर्स केल्या, किती नवीन आणलं तरी हँड पेंटेड आहे. मग ते लोकांना असं व्हायला लागले की हे असतातच, मग पुढच्या वेळेस आपण घेऊयात. मग ते बिझनेस मध्ये इफेक्ट व्हायला लागला. लोक ग्रँटेड पकडायला लागली की असणारच पुढच्या वेळेस, मग पुढच्या वेळेस घेऊयात. मग असं वाटलं आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. एक्झिबिशन सुरू असतानाच मी दुकानाचा निर्णय घेतला. ओके. आता पहिल्या एक्झिबिशनला साधारण 20-25 साड्या, किती साड्या आपण ठेवल्या होत्या, काय होतं तेव्हा? 60-70 साड्या असतील. 60-70. आणि मग दुकान काढायचा निर्णय घेतल्यावर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. हो, इन्व्हेस्टमेंट. त्यावेळेस मग परत असं झालं की परत एक्झिबिशन मधून पैसा हातामध्ये काहीच नाही राहिला. अचानक थांबली सगळी एक्झिबिशन. कारण एक्झिबिशनचा खर्च होताच, तो द्यावाच लागायचा. पण तेवढा पैसा हातामध्ये नाही आला दुसरा जो मी रोलिंग करू शकेल. माझ्या बहिणीने मला मदत केली आणि मग परत दुकान सुरू राहिलं. आणि पार्टनर हो, एकट्याने नाही होणार होतं की हे जे काम आहे ते एकट्याने होणार नाही, याला टीम लागतेच लागते. तर मग म्हणून आम्ही आणखी एक प्रदर्शन करणारे अजून एक व्यक्ती होती. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कराल का, आपण पार्टनरशिप मध्ये करूयात का. मग तो दुकानाचा निर्णय झाला. सुखदाताई पोद्दार म्हणून आहे, तर त्या कोल्हापूरच्या आहेत. आणि मग आम्ही दोघांनी दुकान करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते दोघांनी मिळून दुकान घ्यायचं. हो. आता ह्या दुकान आहे आपल्या पुण्यामध्ये, सुंदर दुकान आहे ते. मला त्याच्याविषयी माहिती द्या ना. रंगचर्या स्टुडिओ असं नाव आहे माझ्या दुकानाचं. ओके. द्रौपदी वस्त्रम हे का नाव आहे? कारण आम्ही दोघं पार्टनर आहोत, दोघांचं ब्रँड नेम वेगळं आहे. बरं. आणि म्हणून मग ते कलात्मक काहीतरी नाव असावं म्हणून रंगचर्या स्टुडिओ, जिथे आम्ही फक्त पेंटिंगच्याच साडीज किंवा ऑल जे काही तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. कर्वेनगरला आहे 29 परिसरमध्ये. जेव्हा दुकान घेतलं तेव्हा ते छोटं होतं, 180 स्क्वेअर फीटचं होतं सुरुवात जेव्हा केली. आणि मग 1 वर्षभर ते तिथे सुरू राहिलं. पण नंतर मग असं जाणवलं की आता ही जागा कमी पडते, कस्टमर वाढले. एका वेळेस आले 2 कस्टमर तर उभं राहायला जागा नसायची. मग तिथेच जवळ आम्ही 4 दुकानं सोडून परत तिथेच. पण मग आता दुकान काढल्यावर मार्केटिंग कसं केलं? कारण दुकान काढणारे हजारो आहेत, पण ते चालवायला पण एक स्किलच लागतं. त्याचं मार्केटिंग कसं करता तुम्ही? आता मी मेन मार्केटमध्ये नाही आहे, म्हणजे मी कर्वेनगरला आतमधल्या बाजूला आहे. बरोबर. हो. मी अशी जागा निवडली जरा ती शांत असेल, लोक निवांतपणे पाहू शकतील,
पार्किंगची सुंदर सुविधा आहे. तर मग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मी सुरू केलं. जे युट्यूबर्स आहेत, इंस्टाग्रामला जे त्यांचे फॉलोअर चांगले आहेत किंवा त्या लोकांना अशी लोक फॉलो करतात जी जेन्युइन आहेत, बरं, अशा लोकांची कॉन्टॅक्ट केला. त्याच्यामुळे फुटफॉल वाढतो दुकान म्हणजे दुकानात फुटफॉल येतो की कसं वाढतं, की नुसतं ऍड्रेस कळतो लोकांना की काय होतं? नाही, कस्टमर येतात. जर जेन्युइन असेल त्यांचे फॉलोवर तर मग तुमचा कस्टमर बेस वाढतो, लोक फुटफॉल वाढतो, ऑनलाईन कस्टमर बरेच मिळतात. आणि म्हणजे एक्झिबिशन मध्ये आपण भाग नाही घेतला तरीही आपण चांगला बिझनेस करू शकतो. 100%. कसा करू शकतो? काही टिप्स द्या ना आपल्या लोकांना. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करणं आजकाल ऑनलाईन सगळे बघतात. म्हणजे माझ्या अशा काही कस्टमर आहेत 80 वर्षाच्या, आणि त्याही मोबाईल, फेसबुक तुमचं कंटिन्युअसली, युट्यूब बघत असतात. आणि मला ते टीव्हीला लागलेले युट्यूब जे आहे त्याच्यावरून फोटो काढून मग ते मला पाठवतात की मला ही साडी हवी. आता परवा माझ्याकडे एक कस्टमर येणार लंडन वरून. त्यांचं वय 80 आणि त्या खास म्हणजे मुंबई फिरायला येणारे 4 दिवस, त्यातला 1 दिवस त्यांनी माझ्यासाठी ठेवला. आणि त्या तिथे येऊन साड्या पाहणार. मग म्हणजे या लोकांमुळे, पण तुम्ही जो इन्फ्लुएन्सर निवडता तो निवडणं खूप चांगला निवडणं गरजेचं आहे. पण त्यालाही ट्रायल एरर करावे लागत असतील, थोडी रिस्क घ्यावी लागत असेल, कारण ते कळणं फार अवघड आहे त्यांचे फॉलोअर्स. बरोबर. मग ते कसे निवडता तुम्ही? त्याची काही आहे का तुमच्याकडे स्ट्रॅटेजी? लोकांचे कमेंट्स कळतात. त्यांच्या युट्यूबर आहेत त्यांच्या चॅनलवर त्यांचे कमेंट्स मी वाचतो नेहमी. इंस्टाग्रामवरती मेसेजेस वाचतो की रिप्लाय काय येत आहेत. तर हे करणं खूप गरजेचं आहे. आजकाल काय करतात की एखाद्या अभिनेत्रीला दिलं आणि मग तिचा जो फॉलोअर आहे तिला फॉलो करणार आहे, आणि त्यांना घेणं देणं नाहीये. म्हणजे तिने काय घातलंय आणि आहे, पण ते कमी लोक त्याला विचारणार की बाबा तुम्ही काय वेअर केलं. पण एखाद्या बिझनेस साठी जेव्हा तो इन्फ्लुएन्सर ते वेअर करतो तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे ते बाय करणंच आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का अभिनेत्रीने आपलं प्रॉडक्ट घालणं आणि एखाद्या सामान्य व्यक्तीने ते रेकमेंड करणं ह्याच्यामधला हा फरक आहे? येस, खूप जास्त. काय फरक असेल तुमच्या मते? सामान्य लोक लगेच कनेक्ट होतात. ओके. आणि मग अभिनेत्रीने जर घातले ते खूप डिझायनरचं असेल कुठल्या तरी मोठ्या, मग त्याचा अमाऊंट किती नकोच बाबा, महाग असेल असं. पण माझ्याकडे जे आहे, माझी एक पॉलिसी आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर हा मोकळ्या हाताने जाऊ नये. अगदी 800 रुपयापासून हँड पेंटेड साडी मिळेल माझ्याकडे. ती अगदी तुम्ही नो लिमिट्स लाखांपर्यंत जाईल तेवढी आपण बनवून देऊ शकतो. प्रत्येकाला डिझायनर घालणं, डिझायनर वेअर म्हणजे ती एक जी बनली ती फक्त तुमच्यासाठीच, तशी परत बनली नाही. तर ही जी कन्सेप्ट आहे डिझायनर, म्हणजे बायकांना जे आवडतं की माझ्याकडे जे दुसऱ्याच्या अंगावर नको ते कुठेतरी कॅच केलंय, तसंच करून घेण्याचा प्रयत्न राहतो. आणि ते सगळ्यांना. मला एक सांगा, दुकानामध्ये व्यक्तीचं काय बिहेवियर हवं? दुकानात आपण ठीक आहे की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलं, फेसबुक इन्स्टावरती टाकलं पोस्ट वगैरे वगैरे, खूप काही केलं आपण. पण कित्येक दुकानांमध्ये कस्टमरला भावच दिला जात नाही आल्यावरती. तर म्हणजे कसं बिहेवियर कसं असायला पाहिजे आयडियली? येणारा प्रत्येक कस्टमर आहे माझ्यासाठी देव. तुम्ही तुमच्या जिभेवर साखर ठेवलीच पाहिजे. तुम्ही कोणीही असा, पण तो व्यक्ती तुमच्यासाठी आलाय, तुमच्या प्रोडक्टसाठी आलाय, तुम्हाला महत्व देऊन आलाय, तर तेवढंच महत्व तुम्ही त्याला दिलं पाहिजे. तो समोरचा व्यक्ती आपण जज करतो त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून. तो इंग्लिश बोलत नाहीये, तो मराठीमध्ये बोलतोय, कपडेच त्याचे नाहीयेत, मग हा काय आपल्याकडनं घेणार? हे सगळं आजकाल बिलकुल नाहीये. हे शून्य आहे. समोरचा व्यक्ती आपल्याकडे आलाय, आपल्या प्रोडक्टसाठी आलाय, तर आपण त्याला तेवढा वेळ देणं आणि त्याच्या काय नीड्स आहेत, त्याच्या काय गरजा आहेत आपल्या प्रोडक्ट बद्दल त्या पुरवणं हे खूप गरजेचं आहे. आणि तसं जर केलं की मी मोठा डिझायनर आहे आणि मग समोरचा व्यक्ती असायला मी त्याला काही बोलेल, तर हे नाही चालणार. मग ती तुमची बॅड माउथ पब्लिसिटी सुरू होते. म्हणजे सन्मान देणं खूप गरजेचं. सर्वसामान्य व्यक्ती हाच ऍक्च्युअली काय आहे की माणसाला सगळ्यांना दिसण्यावरती, बाहेरच्या दिखाव्यावरती खूप जातो आपण बऱ्याचदा. ते न जावं लोकांनी. मी एका एक्झिबिशन मध्ये होतो आणि अगदी 2 बहिणी होत्या. 4.5 फूट उंची असेल त्यांची. पुण्यामधलंच एक्झिबिशन होतं आणि स्लीपर आणि साधा ड्रेस घालून आल्या होत्या. तर ती चूक माझ्याकडनं पहिल्यांदा झाली होती. त्या माझ्या स्टॉलवर आल्या
आणि मी जस्ट स्टॉल्स ओपन केला होता, सुरू केला होता, मी लावतच होतो प्रोडक्ट्स. आणि त्यावेळेस मी म्हणलो थांबा जरा, वाईफ आल्यावर तुम्हाला दाखवेल, मी प्रोडक्ट्स लावतोय. पहिलाच भूमीचा कस्टमर होता तरी मी त्याशी असं बोललो. आणि अगदी साध्या, म्हणजे मला असं वाटलं त्या कुठेतरी काम एकदम कामगार असतील, दिसायला अगदी सावळ्या अशा होत्या. आणि पहिल्यांदा तो तसंच त्यांना मी पाठवलं, पण त्या परत आल्या 10 मिनिटांनी. त्यावेळेस वाईफ आली होती, त्यावेळेस त्यांना दाखवलं आणि त्या दोघींनी 50,000ची साडी घेतली. मग ते माझ्यासाठी अंजन घालणार होतं पहिल्यांदा, खूप आधीच्या एक्झिबिशन्स मध्ये. त्यानंतर मी कधीच कुठल्याच कस्टमरला डावललं नाही. प्रत्येक माझ्याकडनं, माझे आता म्हणतात की ती एवढा वेळ कशासाठी देतो, एवढं का दाखवतो, एवढं, तो आज नाही बाबा येणार माझ्याकडे, पण तो उद्या नक्की ते घेऊन जाईल, हा विश्वास आहे. ते 100% तसं होतं, ते घेऊन जातं. मग तो विचार कधीच मनामध्ये आणू नका. प्रत्येक आलेल्या व्यक्तीला सन्मानानं त्याला ते दाखवा, त्याला जे हवंय ते. तो आज नाही घेणार, भले तो तुमचा आज वेळ घेईल, पण तो उद्या नक्की ते लक्षात ठेवून तुमच्याकडे येईल. एवढं तर नक्की लक्षात ठेवेल की त्यावेळेला त्यांनी मला वेळ दिला होता, म्हणून आज मला त्याच्याकडून घ्यायचं आहे, नाही का? हो. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे हे जर्नी जेव्हा सुरू केलं एक्झिबिशनचं, मला खूप छान लोक मिळाले. काही छान कस्टमरचा अनुभव आहे का? बँड्राच्या रेखाताई म्हणून आहेत, हिंदळकर म्हणून, या अजून मुंबईच्याच आहेत नीताताई म्हणून आहेत, दोघी बहिणी आहेत. आणि या माझ्या कस्टमर आधी म्हणून आल्यानंतर अगदी माझे घरचे संबंध आले. अगदी मला जेवायला नेणं, मुंबईमध्ये असेल तर तुम्ही घरीच या, जेवण करायला या, इथपासून ते मला फायनान्शियल मदत करायपर्यंत ही लोक अशी मिळाली. अजून एक मीरा रोडच्या एक ताई, मी त्यांना आंटी म्हणतो, तर त्यांनी मला एक्झिबिशन मध्ये हेल्पर नव्हते, तर त्या 60 वर्षाच्या त्या मला येऊन त्यांनी मला हेल्प केली. 3 दिवस डबा घेऊन यायच्या, कुठल्याही याची अपेक्षा न करता त्यांनी मला मदत केली. खूप छान. असे खूप कस्टमर. पण मग वाईट कस्टमरचा काही अनुभव आला काही, कुठे कोणामुळे फटका पडलाय खूप मोठा, असं काही? 99% लोक खूप छान बिहेव करतात, खूप चांगले वागतात. आणि 1% तो असतोच कुठेतरी, आहेत असे कस्टमर. म्हणजे साडी मी विश्वासाने, मी कधी पेमेंट ऑनलाईन आधी मागत नाही, कधी कधी असं माझ्याकडनं व्हायचं आणि मी साडी पाठवून द्यायचो की परत पैसे येतील. पण असे बरेच आहेत कस्टमर की त्यांनी पैसा, आणि चांगल्या घरातले इंजिनियर, म्हणजे प्रोफेसर असणाऱ्या लोकांनी पैसे बुडवले. बरं. ऍक्च्युअली असंच असतं का की गरीब लोक पैसे नाही बुडवत कधी? असं मोस्टली कधीच नाही झालेलं. आणि सुशिक्षित लोकच कधीतरी असं करून जातात आणि धडा देऊन जातात. आता तुम्ही जो शर्ट घातलाय तसं काही तुम्ही जेंट्स साठी करताय का? सगळ्यांसाठी, जेंट्स साठी. काय काय करता तुम्ही? कुर्तेस करतो आपण, आणि शर्ट्स करतो, टी शर्ट्स करतो. ओके. हवं ते कस्टमाइज करून देतो. सगळं हँड पेंटिंग, सगळं. जबरदस्त. कपल सेट आहे, बर, लहान मुलांचे कपडे आहेत, हे सगळं करून देतो. खूप सुंदर. आता ह्या व्यवसायात, हा जो आता दुकानाचं छान दुकान सेट झालंय, सगळं झालंय, तर आता पुढे काय करायचंय आपल्याला? पुढे पुण्यामध्ये दुकान आहे, रिटेलिंग होतं आणि होलसेलिंग होतं. पण मला माझं मुंबईमध्ये दुकान सुरू करायचं, कारण मुंबईची लोक अशी खूप प्रेम करणारी आहे, खूप जास्त कस्टमर बेस मुंबईतला आहे. हे होलसेल मध्ये आधी बोलूया. होलसेलिंग मध्ये तुम्ही आता करायला लागलात सगळं, सो रिसेलर्सचे काय, म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही रिसेलर्सची डील करता? आपण ज्या साड्या डिझाईन करतो त्यांच्या ब्रँडसाठी, त्यांच्यासाठी त्याच करतो, म्हणजे ते परत दुसऱ्यांसाठी नाही करत नाही. ओके. मग प्रत्येक ब्रँडनुसार आपण त्यांना ते करून देतो. मग रिसेलर्स तुम्हाला अप्रोच होऊ शकतात? खूप सारे. बरं. आता किती असतील साधारण रिसेलर्स, आणि त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? माझे पूर्ण भारतभर आहेत. म्हणजे आता बेंगॉलमध्ये असं म्हणतात की तिथलं हँड पेंटिंग आहे, पण माझं तिथेही होलसेलिंगला जातं. बरं. MP मध्ये आहे, कारण डिझाईन तुमची स्वतःची. आणि खूप सारे महाराष्ट्र, म्हणजे भारतामध्ये खूप प्रत्येक राज्यांमध्ये माझं होलसेलिंग मोस्टली जातं. बरं. म्हणजे तरीही अजूनही होलसेलर्स, म्हणजे रिटेलर्सना तुम्ही देऊ शकता, त्यांना रिसेलर्सना उभं करू शकता. एवढा मोठा जो प्रवास आहे की एक बिगारी कामगार, एक दुकानात झाडू मारणारा मुलगा, मग मध्येच क्लासमध्ये खूप यश मिळवणारा, शाळेत छान नाव मिळवणारा माणूस, आणि मग एकदम शून्य होणारा आणि काहीच नाही, आणि आता एक होलसेलर, हँड पेंटिंग सारख्या
क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवणारा एक ब्रँड मोठा. काय वाटतं हे सगळं मागे वळून बघितल्यावर काय वाटतं की कशामुळे आपण हे सगळं करू शकलो? आई वडिलांची शिकवण. आधी वडिलांनी म्हणजे जोपर्यंत होते तोपर्यंत कधी जाणून दिलं नाही की गरिबी काय असते. आणि खूप छान होतं, म्हणजे ते जे काही टेलरिंग करायचं पण त्यामधून खुश खूप ठेवलं सगळ्यांना. आणि मग तो आईने केलेले कष्ट आणि मग हे सगळं जो आयुष्याचा प्रवास आहे याच्यामध्ये कधी कमी वाटलं नाही. म्हणजे जो शून्य येतो हा या शून्यामध्ये मी कधी अडकलो नाही. त्याच्या पुढे काहीतरी मी अंक लावत गेलो आणि मग तो प्रवास परत सुरू झाला. म्हणजे लोक असं वाटतं की आता माझा जॉब गेला आणि मग मी काय करू. तर मला माझा जॉब गेला तर तिथे मला काहीतरी नवीन संधी मिळाली आणि मग तो आयुष्यामध्ये छान होत गेलो. परत कधीतरी असं खड्ड्यात पडलो आणि परत मग उभं राहायची ताकद ती आली, आपोआप आली. म्हणजे शून्य ते इन्फिनिटी, शून्य ते इन्फिनिटी असं खूप वेळा होत गेलं. पण मजा आली, म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये खूप मजा आली. असं कधी संघर्षात कधी सोडून द्यावं नाही, बिलकुल नाही, असं नाही वाटत. नाही, कधीच नाही. म्हणजे कितीही जरी असं कधीतरी होतं की बाबा एका एक्झिबिशनला माझा काहीच बिझनेस नाही झाला, बरं मग आता काय वाईफ म्हणाली बंद करूयात का आपण हे. पण नाही, मग म्हणलो त्यातून आपण छान काहीतरी करू शकू, ते त्यातून दुकान निर्माण होऊ शकतो. आणि आता होलसेलिंग होते त्यामुळे आपण जे प्रदर्शन करतायत त्यांना आपण साड्या देतो. हो, किती मोठी गोष्ट आहे. आता स्वतः उभं राहायची गरज पडत नाहीये. रिसेलर्स आहेत, ते काम करतात आपल्यासाठी. म्हणजे ऑनलाईन आणि रिसेलर्सच्या माध्यमातून आपण आपल्या बिझनेसला ग्रो करू शकतो. आणि दुसरं म्हणजे कॉपीला घाबरता का तुम्ही आणि कॉपीशी कसं डील करता? नाही, बिलकुल नाही घाबरत, कारण कॉपी आता होणारच. कारण हँड पेंटिंग म्हणजे खूप निश आहे आणि मी बघितलं कित्येक हँड पेंटिंग करणारे लोक त्यातच अडकतात की माझी कॉपी होईल, मी कुठेही टाकणार नाही, हे मला कुठेही सोशल मीडियावर टाकायचं नाही कारण हे लगेच कॉपी होईल. तर मग ह्याला कसं डील करता तुम्ही? प्रत्येक वेळेस नवीन डिझाईन करणं, कॉपी किती करणार. ग्रेट. रात्रभर दिवसभर तोच विचार करत असतो की मला पुढे काय बनवायचं. म्हणजे मी आज कोणार्क थीम वर एक साडी बनवली, मी त्या कोणार्क थीम वरती 100 डिझाईन्स बनवू शकतो, कारण ती क्रिएटिव्हिटी आहे. तर मला कॉपीची कधीच भीती वाटत नाही. आतापर्यंत खूप सारं झालं तसं. प्रत्येक वेळेस नवीन त्यातूनच निर्माण होत आहे. आज मी परत माझीच साडी मी कॉपी करत नाही, इतरांसाठी ठेवता तुम्ही कॉपी करायला. येस, आता नवीन नवीन डिझाईन्स त्यातून होत राहतात. मार्केटच तसं आहे की तुम्ही कुठलाही ब्रँड काढा, तुमचं अगदी सांगितलं तसं लोगो सकट लोक कॉपी करू शकतात, मग हे काय नाही. पण ती जी कला आहे ना ती नाही कोणी जोडू शकत. जे कसं बनवायचंय, त्याच्यामध्ये काय जीव ओतायचा आहे हे कोणी चोरू शकत नाही. ती कॉपी नाही कोणी करू शकत. म्हणजे त्याचा आत्मा नाही हलू शकत, वर्ण काय कितीही करा काही. ग्रेट, मस्त. हे जो प्रवास आहे मी बघितला, तुम्हाला चांगले लोक भेटले, नेटवर्किंग झालं किंवा एक्झिबिशन मधूनही बरेच चांगले लोक भेटले. नेटवर्किंगमुळे कितपत तुमचा बिझनेस पुढे गेला असं वाटतंय तुम्हाला? खूप जास्त. नेटवर्किंग व्यवसायामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळेच नवीन लोक मिळत राहतात आणि तुमची माउथ पब्लिसिटी होते. आणि त्याच्यामुळे जी मिळणारी कस्टमर आहे हा तुमचा कायमस्वरूपी राहतो. म्हणजे माझं बरेच कस्टमर आहेत जे 4-4 वर्ष माझ्याकडे आतापर्यंत येतात. हे पॉलिटिशियन्स किंवा हे जे सगळे लोक हे तुमच्याशी कनेक्टेड, त्यांचा कितपत मला म्हणजे तुम्हाला काय वाटतं की किती वाटा आहे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचा? नक्कीच, म्हणजे त्यांनी वेअर केलं आणि मग त्यांचं पब्लिक सामान्य लोकांशी जास्त कनेक्ट असतो. त्यामुळे त्या लोकांना विचारणारी आणि मग तिथून मला होणारा जो जनरेट होणारा बिझनेस आहे हा जास्त आहे. आणि असे खूप सारे आहेत. मी प्रत्येक वेळेस माझ्या पेजवर मी टाकतच नाही की माझा कोण कस्टमर आहे, की हा त्यांच्या चॉईस आहे, त्यांनी मला निवडलंय, मी त्यांना निवडलं नाही. आणि मग मी कोणाचा असा इंटरव्ह्यू घेत नाही की तुम्हाला कसं वाटलं माझ्याकडे साडी घेतलं, हे मी कधीच विचारत नाही आणि मी कधीच टाकत नाही. पण खूप सारे छान कस्टमर, खूप सारे सिने तारका वगैरे जे आहेत त्या माझ्या कस्टमर्स आहेत, असे बरेच जण आहेत. आणि आता रिसेलरच्या माध्यमातून कितीतरी असू शकतील जास्त. मग त्यांच्याकडनं जाणार कित्येक असू शकतात. तर आता मी ते करत नाही, कारण मी त्यांना प्रोव्हाइड करतो. बरोबर. त्यांनी त्यांचं मार्केटिंग कसं करावं हा त्यांचा भाग आहे, पण मी नेहमी गाईड करत असतो.
प्रत्येकाला जे माझ्याकडनं शॉप करतात आणि मी कसं करायचं तुम्ही हा बिझनेस हे म्हणजे रिसेलर्सना माल देऊनही त्यांना गायडन्सही तुमच्याकडून मिळेल. 100%. ओके. आणि असं नाही करत माझ्याकडे त्यांनी इन्व्हेस्ट केलं म्हणजे माझ्याकडनं 10 साड्या घेतल्या पण त्यांच्या 3 चालल्याच नाही, तुम्ही मला परत द्या, त्याबद्दल तुम्हाला नवीन डिझाईन्स परत तुम्हाला जे तुमच्याकडे चालते ते घ्या. ओके. हेल्प करतो. नाहीतर काय होतं, सुरुवात जेव्हा माणूस करतो ना छोट्याशा पैशाने आणि मग त्यातच जर त्याची इन्व्हेस्टमेंट गुंतली तर मग तो परत उभा राहणार नाही आयुष्यात. म्हणून मग त्याला ही मदत करणं गरजेची. किती नोबल थॉट आहे. कारण युजली लोक घ्यायला लावतात आणि गेलं नाही तरी ते अंगावर पडतं म्हणून रिसेलर्स घाबरतात त्या गोष्टींवर. खूप मोठं काम करताय तुम्ही. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही राहिलेत आता की इतक्या छोट्या कामापासून इतका छोटासा एक मुलगा एका छोट्या गावातला आज एक मोठा ब्रँड बनून आपल्या समोर उभा आहे आणि होलसेलिंग करतोय. आणि आज जे पुण्या मुंबईत सगळीकडे आपण जे बघतोय किंवा भारतातच म्हणूया सगळीकडे हँड पेंटिंगच्या ज्या साड्या दिसत आहेत त्याच्यावरचे जे डिझाईन्स आहेत तो करणारा व्यक्ती आपल्यासमोर आहे, त्याचे अनुभव आपण ऐकले. कमाल आहात तुम्ही. खूप ग्रेट. खूप छान शिकलोय आपण आज कित्येक गोष्टी. विशेषतः कॉपी हा जो प्रकार आहे हँड पेंटिंगमध्ये त्या लोकांनी तर जरूर ही भीती सोडावी. खूप मोठ्या प्रमाणावर काम करता येणं शक्य आहे कारण त्याचे सुद्धा खूप मोठे ब्रँड्स निर्माण होऊ शकतात. नाहीतर हँड पेंटिंग मागे पडून जाईल. भारतीय सुंदर कला आहे ती, नक्की जपूया आपण. आणि किरण हेंद्रे सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान नॉलेज दिलं. खूप थँक्यू.